नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पंतप्रधान मोदींचा कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान. पुढील 3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. 3 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प. अर्थमंत्री अजित पवारांची माहिती. आणि कोल्हापुरात गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. 2 दिवसांच्या दौऱ्यावर ते शनिवारी कुवेतला पोहोचले. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल अहमद जाबेर अल सबाह यांच्या निमंत्रणावरून ते कुवेतमध्ये आले होते. 4 दशकातील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांना कुवेतचे अमीर शेख मेशाल अल अहमद यांच्याकडून द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वेध लागलाय. दरम्यान आता पुढील 3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पार पडणार आहेत अशी चर्चा असतानाच नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात संकेत दिल्याची माहिती मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. यावेळी अमित शहा यांच्या निषेधार्थ आणि राजीनाम्याच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कशासाठी आलो नाही, बाबासाहेबांचा त्यांच्या अपमान झालेला होता, त्यांच्या विचाराचा अपमान झाला होता, त्यांच्या वेगळ्या तऱ्हेने बघण्यात आलं होतं. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर वाटलं नाही आणि अशा तऱ्हेने बाबासाहेबांचा बद्दल काही बोलणं हे अत्यंत चुकीचंच आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी आज कोल्हापुरात माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोणतंच खातं कमी महत्त्वाचं नसतं, त्यामुळे मिळालेलं खातं नवीन असलं तरी ते समजावून घेऊन भरीव काम करणार असल्याचं देसाई यांनी म्हटलंय. दरम्यान शिवसेनेच्या कोट्यातलं राज्य उत्पादन शुल्क राष्ट्रवादीकडे गेलं असलं तरी गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच पालकमंत्री पदाची यादी लवकरच जाहीर होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. मंत्री कुणाला करावं आणि कुणाला कुठला विभाग द्यावा याचे पूर्ण अधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिले होते. त्यानुसार साहेबांनी मंत्रिमंडळ निश्चित केलं, शिवसेनेच्या कोट्यातलं काल खाते वाटप निश्चित केलं आणि आता जे विभाग आमच्या प्रत्येकाकडे दिलेले आहेत त्या विभागाचं आता काल अधिवेशन संपलं आणि 2 दिवसात आम्ही मंत्रालयामध्ये जाऊ, आमच्या विभागाचा पदभार स्वीकारू. विभागाची आता मला म्हणाल तर माझ्याकडं पूर्वी मी उत्पादन शुल्क विभागाचा राज्यमंत्री होतो, नंतर कॅबिनेट मंत्री होतो, परंतु आता हे 3 विभाग माझ्याकडे नवीन आलेले आहेत. पर्यटन आहे, खनिकर्म आहे आणि माजी सैनिक कल्याण आहे. त्यामुळे 3 विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेऊन विभाग समजावून घेऊन विभागातल्या काय तरतुदी काय आहेत आणि कशा पद्धतीनं त्याला गती देता येईल, चालना देता येईल याचा एक आढावा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही घेऊ. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये
मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. आपण लवकरच अर्थ खात्याचा कारभार स्वीकारणार असून येत्या 3 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करू, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी बारामतीत बोलताना दिली आहे. शिंदे आणि फडणवीस यांना विश्वासात घेऊन हा अर्थसंकल्प तयार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. बारामतीत अजित पवारांच्या हस्ते अष्टविनायक ज्वेलर्स या फर्मचं उद्घाटन पार पडलं. यावेळी ते बोलत होते. मला बऱ्याचशा गोष्टी माझ्या 2 महिन्याच्या काळामध्ये आचारसंहिता आणि इलेक्शनचा प्रचार बाकीच्या महाराष्ट्रात फिरायचं होतं, त्याच्यामुळं बघता आलं नाही. परंतु आज अजून खातेवाटप काल झालेलं आहे, रात्री झालेलं आहे. अजून आम्हाला उद्या परवा जाऊन खात्याचा कारभार स्वीकारायचा आहे. पुढं 3 मार्चला आपला अर्थसंकल्प आहे, तो आता आम्हाला एकनाथराव आणि देवेंद्रजींना विश्वासात घेऊन तो सादर करायचा आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आज इतक्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिली. थोडंसं दम धरा, जरा डिपार्टमेंट वेगवेगळ्या खात्याच्या लोकांना, कारण कालच अधिवेशन संपलंय आणि आज प्रत्येक जण आपापल्या भागामध्ये गेलंय. उद्या सोमवार मंगळवारी चार्ज घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं राखेला लागल्यानंतर बदल्या आणि ही बाकीची कामं तरी आपल्याला करावीच लागतील, ते आपलं कर्तव्यच आहे. पण फार लगेच त्याच्यामध्ये आग्रह सुरुवातीलाच धरू नका. जळगाव जिल्ह्यात बनाना क्लस्टर पायलट प्रोजेक्ट मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जळगावात पत्रकार परिषदेत दिली. भारताच्या फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादक मंडळाने क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत 53 फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची घोषणा केली होती. उत्पादन क्षमता वाढवणे, हानी व्यवस्थापन सुधारणे आणि मूल्यवर्धनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या 53 क्लस्टरपैकी जळगाव जिल्ह्यालाही पायलट प्रकल्पासाठी निवडले गेले असून क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब, पायाभूत सुविधा उभारणी आणि शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातील, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि भारताला फलोत्पादन उत्पादनांच्या जागतिक निर्यातीत अग्रणी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य होईल, अशी माहिती रक्षा खडसे यांनी दिली. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, नेहमी इलेक्शनच्या वेळेस पण हा मुद्दा राहिलेला आहे की इथे केळीसाठी काही करत नाही किंवा केळीसाठी काही करण्यात आलेलं नाही आहे. पण आज मला सांगताना आनंद होतोय की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मागच्या काही वर्षांमध्ये क्लस्टर योजना हॉर्टिकल्चर विभागाची सुरू झालेली आहे की ज्यामध्ये 53 क्लस्टर पूर्ण देशभरामध्ये होणार आहे की जे देशभरातले जे चांगल्या क्वालिटीचे आपले फळं आहे त्यांना क्लस्टरच्या माध्यमातून अजून चांगलं मार्केट आपण कसं उपलब्ध करून देऊ शकतो, इंटरनॅशनल मार्केट कसं उपलब्ध करून देऊ शकतो की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि मी पण प्रयत्न करत होते की जे पायलट प्रोजेक्ट जो घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये देशातले 12 प्रोजेक्ट आहे घेतलेले क्लस्टरचे, त्याच्यामध्ये जळगावचा समावेश झाला पाहिजे. आणि आज मी अभिमानाने सांगू शकते की 12 क्लस्टरमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश झालेला आहे. याच्यासाठी मी केंद्र सरकारचे आदरणीय मोदी साहेब असतील, कृषी मंत्री आपले चव्हाण साहेब असतील, राज्याचे आमचे देवेंद्रजी असतील, सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून मी आभार मानते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी पालकमंत्री झाल्यानंतर जे काही जुने नियमबाह्य काम असतील ते काम बंद करून पैशाची उधळपट्टी होणार नाही याकडे मी जातीने लक्ष घालणार आहे. तसेच ज्या लोकांनी जमीन हडपण्याचे काम केले त्यांच्यावर देखील कडक कार्यवाही करण्याचा असण्याचा इशारा
मंत्री शिरसाट यांनी पत्रकार परिषदेतून दिला. त्याचं फेरनियोजन केले जाईल. चुकीच्या ठिकाणी कोणताही निधी वापरला जाणार नाही. चुकीचे कामं कोणीही केले असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि म्हणून आता येणाऱ्या 1 तारखेला 1 किंवा 2 तारखेला BPDCची एक बैठक बोलवली जाईल. त्यामध्ये या सर्व गोष्टीचा अहवाल ह्या कलेक्टरला आताच मी सांगितलेलं आहे की तुम्ही मला तो अहवाल त्या टायमाला मला तयार पाहिजे आणि त्या अहवालानुसार सर्वांना कारवाई सुद्धा केली जाईल. असं की तुमच्याच पक्षाचे पालकमंत्री आहेत ना, मग तुम्ही तुमच्या आधीच्या मंत्र्यांच्या कामांचं कोणी पालकमंत्री असो, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कोणताही शासकीय निधीचा गैरवापर कोणीही करता कामा नये. जो कोणी करेल, मग मी जरी असलो तरी असं जर प्रकार जर आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नसतात शासनाचे पैसे उधळपट्टीसाठी नसतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. झालंय का मग मागे असं झालंय? असं जर झालं असेल तर उघड होईल, नसेल झालं तर सगळं जे झालं ते योग्य समजलं जाईल. असमान पद्धतीनं निधीचं वाटप झालं. एकाच तालुक्यामध्ये 250 कोटी रुपयाचा निधी गेलेला आहे. त्याचा सर्वाचा आम्ही आता अहवाल मागवलेला आहे. BPDC मध्ये त्या सर्व प्रकारांची चर्चा होईल. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. आमदार तथा मंत्री अतुल सावे यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं आगमन झालं. यावेळी कार्यकर्त्यांनी JCB मधून फुलांची उधळण करत सिडको बस स्टँड पासून त्यांची मिरवणूक काढत जंगी स्वागत केलं. चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत घोटाळा झाला असून ही परीक्षा ज्या खासगी कंपनीला व्यवस्थापनासाठी दिली होती ती बोगस आहे. त्या कंपनीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली. चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गोंधळ झाल्याने बाहेरील जिल्ह्यातून जालन्यात आलेल्या अनेक परीक्षार्थींची गैरसोय झाली होती. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी गोरंट्याल यांनी केली. सेट आज चंद्रपूर मध्यवर्ती बँकेमध्ये गोंधळ झालेला आहे. विद्यार्थ्यांना आज रद्द करण्यात परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. बघा, चंद्रपूर मध्यवर्ती बँक याच्या कर्मचाऱ्याची जी परीक्षा आयोजित केली ती कोणतरी खाजगी कंपनीला दिली आणि त्यांचा सेंटर जालन्याला दिला आणि ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाली. या विदर्भातून मराठवाड्यातून फार विद्यार्थी जालन्याला आले आणि थंडीचे दिवस आहे आणि कोणत्याही प्रकारची व्यवस्था त्यांची राहण्याची जेवणाची केलेली नाही आणि एक संभ्रम स्थिती निर्माण झाली. याबद्दल आम्ही संबंधित कलेक्टरकडे निवेदन देणार आहे आणि हे जे कंपनी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. अशी बोगस कंपनीला जर असंच काम दिलं तर भविष्यात कोणत्याही बँकात कोणती नोकरी लागणार नाही. कारण मी पण मध्यवर्ती बँकचा व्हाईस चेअरमन गेला 10 वर्ष होता, आता डायरेक्टर आहे. मला माहिती आहे की तिथं भरतीची प्रक्रिया काय असते आणि ह्या बोगस कंपनीवर कारवाई केली पाहिजे. महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांची मंत्रिपदी
निवड होताच त्यांचे रायगडात कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलंय. मुंबई गोवा हायवेवर असणाऱ्या खारपाडा, पेण, नागोठणे या ठिकाणाहून महाडकडे जाताना गोगावले यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते हे अनेक ठिकाणी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह पाहायला मिळाला. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.